पाहतोय महापालिका निवडणुकांना अगदी काही दिवस शिल्लक आहेत, 1 महिन्यापेक्षा कमी कालावधी उरलेला आहे आणि अशामध्ये पुणे शहराचा जर विचार केला तर अनेक विकासाचे मुद्दे हे समोर येतात। त्यात सगळ्यात केंद्रस्थानी असलेला मुद्दा म्हणजे मेट्रो प्रकल्प, कारण मेट्रोचं जाळं जे आहे ते पुणे शहरात झपाट्यानं विस्तारतंय आणि अशात गेल्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाकडून आणखी काही नवीन मार्गिकांना मंजुरी देण्यात आली। अशात काही मार्गिकांचं ऑलरेडी काम सुद्धा सुरू आहे, त्यामध्ये वनाज असेल, पुन्हा आता देण्यात आलेली परमिशन म्हणजे खराडी ते खडकवासला, त्यानंतर नळस्टॉप, वनाज आणि माणिकबाग। पण या सगळ्यामध्ये खरंच पुण्यातला जो काही ट्रॅफिकचा मुद्दा आहे किंवा ट्रॅफिक किंवा पोल्युशन असेल हे खरंच कमी झालंय का? एक प्रकारे मेट्रोने या सगळ्या थोड्याफार प्रमाणात तारलेलं दिसतंय, पण लोकांचं याबद्दल काय म्हणणं आहे? त्यांना कितपत सुविधा मिळतात मेट्रोमुळे? वेळ वाचतोय का? आणि यासोबत मेट्रोच्या संदर्भातले जे काही मुद्दे आहेत किंवा स्वच्छता म्हणा, सोयी सुविधा म्हणा, इमर्जन्सीसाठी लागणाऱ्या काही गोष्टी असतील त्या कितपत लोकांच्या उपयोगी पडतात, या सगळ्याबद्दल आज आपण लोकांकडूनच जाणून घेणार आहोत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत। तुम्हाला वाटतं की पुण्यातली समस्या जी आहे ट्रॅफिकची म्हणा किंवा पोल्युशन म्हणा, या सगळ्यावरती मेट्रोचा कुठेतरी इम्पॅक्ट झालेला किंवा कमी झालेलं आहे पोल्युशन किंवा ट्रॅफिक? 100% कारण आता मेट्रोचे जे 2 रूट आहेत त्या रूटनी माझं ऑफिस रुबी हॉलला आहे। रुबी हॉलवरून मला PCMC PMC किंवा स्वारगेटला काही काम असेल तर मी मेट्रोच वापरतो। मी स्वतः क्रेटा गाडी आहे माझ्याकडं, कारने मी ट्रॅव्हल करतो सगळीकडं, पण मी कार ऑफिसला लावून मी ट्रॅव्हल पूर्ण मेट्रोनीच करतो। त्यामुळं माझा प्रवास पण सहज होतो आणि माझी कामं पण लवकर होतात। आपण बघितलं तर एक व्यक्ती कार घेऊन जातो ऑफिसला जायचं असलं तर तोच व्यक्ती जर मेट्रोने गेला तर नक्कीच ती कुठेतरी वाहतूक कोंडी वगैरे होते, ती कमी होईल। दररोज कधी पिंपरी चिंचवड किंवा कसबा पेठ इथं दररोज प्रवास करतो, दिवसातून एक वेळेस किंवा जाताना येताना मला एकदम व्यवस्थित वाटतंय, म्हणजे या दगदगीतून मुक्त झालो मी। अच्छा, म्हणजे रोडचं जे ट्रॅफिक होतं त्यांचे प्रवास करताना यायचं त्यापासून एकदम व्यवस्थित सिग्नल किंवा रिक्षे आडवे काय यायचे, मी तिथं गाडी लावतो कुठतरी जिथं आपलं मेट्रो थांबते तिथून पुढे मी कामाला सुरुवात करतो। तुम्ही का पहिल्यांदा मेट्रोने प्रवास केलाय की रोजच्या मेट्रोने, म्हणजे रोज करता मेट्रोने प्रवास? मुंबईत राहतो मी, तिकडे रोज असतो। आणि पुण्याच्या मेट्रोचा अनुभव हा पहिलाच होता? इकडे म्हणजे इकडेच ते जिल्हा न्यायालय काय ना, तिकडनं एकदम खाली 5 शिड्या खाली उतरायला लागतात, ते पण किती 150 फूट खोल खाली, आणि मग परत वरती या। इकडे आता वरती आता ना स्वारगेटला 150 फूटच्या व जास्ती तेवढे वरती आहे। म्हणजे चढ उतर करायला म्हाताऱ्या माणसांच्या दृष्टीने पाहिलं तर हे फार जास्त आहे असं म्हणायचंय तुम्हाला? दुसरं काय वाटतं की ज्या काही सुविधा किंवा ज्या प्रकारे मेट्रो स्टेशन्स आहेत, आता नवीन मेट्रोच्या मार्गिकांना मंजुरी मिळाली, या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? आता निवडणुका सुद्धा येत आहेत, या सगळ्या संदर्भात? नाही मेट्रो तर पाहिजेच, त्याचा सुविधा चांगलीच आहे, पण चांगलीच आहे, फक्त हे म्हाताऱ्या लोकांसाठी जरा लिफ्ट लवकर म्हणजे ते डायरेक्टच लाईनीला उभे राहतात। म्हणजे गर्दी जास्त आहे मेट्रोच्या। तुम्हाला वाटतं का खरंच की मेट्रोच्यामुळे ट्रॅफिक मुळे ना एकदम चांगलं झालं पुण्यामध्ये चांगलं झालं। मुंबईला तर आहे चांगलं, पण इकडे पण चांगलं। तुम्हाला कधी वाटलं होतं की मुंबईमध्ये जे काही रेल्वेचं जाळं आहे सगळं, जे काही लोकल वगैरे लोक सगळे त्याच्यानेच प्रवास करतात, पुण्यामध्ये पण इतक्या लवकर हे सगळं डेव्हलप होईल किंवा भुयारी मेट्रो वगैरे होईल? पहिलं वाटलं नाही तसं, पण आता ते होते ना इकडे एकदम चांगलं होतं, आणि झालं पाहिजे, सगळीकडे मेट्रो झाली पाहिजे, पसरली पाहिजे, लोकांना बरं वाटतं। काकू, तुम्हाला काय वाटतं महिलांच्या दृष्टीने मेट्रोचा प्रवास कसा आहे? सुखकर आहे? छान आहे, खरंच चांगलं आहे, खरंच चांगलं आहे। काका तर म्हटले आम्हाला की खूप चढायला उतरायला लागतं वगैरे, म्हणजे ते शिड्या ऑटोमॅटिक केल्यात ना त्याच्यामुळे छान वाटतंय। चढायला आणि उतरायला खूप त्रास होतो दुसऱ्या शिड्यांनी, पण हे चांगले आणि सगळे पुण्यामध्ये लिफ्ट पण केली नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे पण छान वाटतं। पुण्यामध्ये सगळीकडे झालंच पाहिजे। ठीक आहे। तुम्हाला वाटतं की मेट्रोचा प्रवास जो आहे तो खूप सोयीस्कर झालेला आहे, जे की PMT ने वगैरे आपण पाहतो बरीच गर्दी असते, त्यामध्ये स्टुडंट्सचे बरेच हाल होतात, त्या दृष्ट्या मेट्रोचा प्रवास हा उत्तम आहे असं वाटतं तुम्हाला? हो, खूप म्हणजे कन्व्हिनियंट आहे। एसी मेट्रोज आहेत, बसायला जागा असते आणि क्राऊड कितीही असलं तरी यू हॅव स्पेस टू ब्रीथ, म्हणजे एकदम बस सारखं एकदम एकमेकांचे म्हणजे खांदे असे बॉडी चिपकली एकमेकांना, म्हणजे असं नाही सीन आहे, किती गर्दी असली तरी आहे, पीपल आर स्टँडिंग अपार्ट फ्रॉम इच अदर, यू कॅन मूव्ह, असं कन्व्हिनियंट आहेच। ट्रॅफिक पण कमी असतं, म्हणजे बाय रोड बघितलं गरवारे यायला तर 1.5 तास लागतो आणि मेट्रोनी 40 मिनिट्स मॅक्झिमम, सो व्हेरी कन्व्हिनियंट। ओके, तुम्हाला वाटतं आणखी काही चेंजेस किंवा आता एक मुलगी म्हणून आपण जर पाहिलं तर
काही सिक्युरिटीच्या दृष्टीने किंवा रात्री जर आपण प्रवास करत असू कधी रात्री म्हणजे फार उशिरापर्यंत तर मेट्रो नसते पण जोपर्यंत वेळ आहे त्या वेळेत काही सिक्युरिटीमध्ये चेंजेस झाले पाहिजे काही वाढली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का दोघींना पर्सनली काही? आत्ता तरी आम्हाला असं अनसेफ कधीच फील नाही झालेलं इव्हिनिंगमध्ये किंवा अर्ली मॉर्निंगमध्ये ट्रॅव्हल करताना. सो ॲज ऑफ नाव तरी मला सेफ वाटतं. तुमचं काय? हो सेफ आहे. आय थिंक 10-11 पर्यंत काहीतरी संध्याकाळचं लास्ट मेट्रो असते. सो सेफ आहे कारण की गार्ड्स एव्हरी मेट्रो प्लॅटफॉर्मला थांबले दोन्ही ऑपोजिट साईड्सला आणि क्लीनर्स पण असतात. गार्ड्स तर असतंच मॅन्डेटरी कारण की लोक म्हणजे एका लेवलच्या आतपर्यंत थांबले पाहिजे मेट्रो येईपर्यंत त्या लाईनपर्यंत. सो सेफ आहे आणि गार्ड्स पण असतात त्याच्यामुळं आहे सेफ आहे. नाही खूप चांगली आहे तशी म्हणजे काही असं घाबरण्यासारखं नाहीच आहे मेट्रोमध्ये. म्हणजे आपण एकदा आतमध्ये गेलो तर आपल्याला कळतच नाही आपण कधी पोहोचलो आहेत म्हणजे तसं. माझा तर शक्यतो सकाळचाच प्रवास असतो तर मला सिक्युअर तर आहेच नक्कीच बसेसच्या तुलनेत आणि त्यातल्या त्यात फास्ट बिकॉज बसेसला स्टॉप घेत घेत बरंच मी वनाजपासून येतो त्यामुळे मला बसेसने यायचं म्हटल्यावर बराच वेळ जातो तर मेट्रोनी फास्ट पोहोचते. ओके तिथल्या पार्किंगच्या सोयीबद्दल काय वाटतं तुम्हाला? प्रत्येक ठिकाणी आहे का पार्किंग की गाडी उचलली जाते कधी असंही होतं? कधी कधी माझी तर नाही झाली पण कधी कधी मित्रांचं ऐकायला येतं आहे कुठून गेली असं गेले त्याच्यावर थोडंसं काम करायला पाहिजे कारण पार्किंगसाठी जागाच नाही हे एक मोठा प्रॉब्लेम आहे. आणि जे अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आहेत तिथे नेटवर्कच येत नाही. गाडी लावून तिकडून इकडे पुन्हा हे करणं हे अवघड वाटत नाही का कुठे? बरोबर तेच सांगतोय. कसं झालंय म्हणजे माझी पण एकदा तिथून गाडी उचलली होती. फक्त स्वारगेटला हा प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला सांगतो PCMC पर्यंत प्रवास करतो मी कधी कधी तिकडे पण गाडी लावतो टू व्हीलर. स्वारगेटला हा प्रॉब्लेम आहे ना की लोकांना टू व्हीलर लावायलाच म्हणजे प्रॉब्लेम आहे खूप. तिथं सगळेजण तिथं अलाउड पण नाही ब्रिज खाली तिकडे सगळेजण गाडी लावतात. हा प्रॉब्लेम का मला माहित नाही कसा सॉल्व्ह होईल. आता निवडणुका वगैरे चालू आहे त्याच्यानंतर व्हायला पाहिजे पण हा खरंच प्रॉब्लेम आहे खूप. जो प्रवासी जसं फॉर एक्झाम्पल सिंहगड रोडचे जे सगळे प्रवासी आहेत ते नळ स्टॉपला कनेक्ट होतात. नळ स्टॉपवरनं मेट्रोचा हे घेतात आणि तो जो सगळ्या रहिवासी एरिया आहे तो पूर्ण पार्किंगनी जाम होतो. त्या व्यतिरिक्त बऱ्याचशा स्टेशनवर पार्किंगच्या सुविधेचा अभाव असल्यामुळं लोकांना प्रवास करता येत नाही आणि बऱ्याच वेळा फाईनला सामोरं जावं लागतं. आणि तुम्हाला वाटतं की इथून पुढे जो काही मेट्रोच्या मार्गिकांना मंजुरी मिळालेली आहे ती मंजुरी मिळाली तर आणखी सोयीस्कर प्रवास होईल आणि वेळ वाचेल आणि इतर मार्गिका म्हणजे इतर जे काही मेट्रो सुरू होतील त्यामुळे आणखी पुन्हा सोयीस्कर होईल प्रवास? हो होतंय 100% होईल सोयीस्कर. जेवढा मेट्रोचा विस्तार होईल तेवढं चांगलं जेवढा विस्तार होईल तेवढं पुण्यासाठी चांगलं ट्रॅफिकसाठी चाललं. मुलात बघा ना तुम्ही आता पुण्याची ट्रॅफिक पहा एवढे प्रॉब्लेम झाले ट्रॅफिकचे तर मेट्रो जास्त वाढल्यावर त्याची जास्त जर लाईन वाढल्या तर मुळात 100% फायदा सगळ्यांनाच होणार आहे. मेट्रोचा जो काही विस्तार झालेला आहे प्रकल्प किंवा विकास जो आहे पुण्यातला मेट्रोच्या दृष्टीनं तो कितपत मोठ्या प्रमाणात झालेला किंवा अजून किती विस्तार व्हायला हवा? नाही आता विस्तार तर होणारच आहे कारण गव्हर्नमेंटने डिक्लेअरच केलेलं आहे की सगळ्या बाजूनी मार्गाने ती करणार आहेत. पण आत्ता जी झाली आहे ती पण बरीचशी सोयीस्कर आहे. लोकांना कन्व्हिनियन्स आहे. स्वच्छता सगळीकडे आहे. आज आम्ही दोघंही रिटायर्ड आहोत पण 100 रुपयाचा पास काढला आम्ही सगळ्या मार्गावर फिरून आलो. म्हणजे ही एक सोय आहे. नवीन ज्या मार्गिका येत आहेत त्याने पुण्याचा चौफेर भाग हे कनेक्ट होत आहेत. आता ही जी आपण जे थांबलो ती स्वारगेटची मेट्रो कात्रजपर्यंत जाते. पिंपरी चिंचवडची मेट्रो निगडीपर्यंत जाते. पुढं रामवाडीची मेट्रो वाघोली आणि वनाची मेट्रो चांदणी चौकापर्यंत जाते. ही जेव्हा कनेक्ट होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं अजून त्याचा फायदा होईल लोकांना. जे लोक विमानाने प्रवास करतात किंवा रेल्वेने प्रवास करतात त्यांच्या दृष्टीने मेट्रोनी जाणं सहज सुलभ आहे. कारण तुम्ही बघताल तर पुणे स्टेशनला आपण मेट्रोनी गेलो तर आपण 6 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर डायरेक्ट पोहोचतो. त्यामुळं जो वेळ आहे वेळ पण खूप वाचतो प्रवाशांचा आणि त्यामुळं ट्रॅफिक समस्या कमी होती. ज्या पद्धतीने पुण्याची लोकसंख्या वाढती आहे त्या पद्धतीने मेट्रो हे एक सोल्युशन होऊ शकतं. दादा तुम्हाला माहिती आहे का की गेल्या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबरमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पुण्यातल्या एका आणखी नव्या मार्गिकांना मंजुरी मिळाली आहे ती म्हणजे खराडी ते खडकवासला मेट्रो आणि त्याच्यानंतर नळस्टॉप पन्नास आणि माणिकबाग अशा मेट्रोसाठी. तर तुम्हाला वाटतं याचा खरंच फायदा होऊ शकतो इथल्या जनतेला किंवा प्रवाशांमध्ये याचा ट्रॅफिकवरती परिणाम होऊ शकतो की ट्रॅफिक कमी होईल वगैरे? आता कसं झालं माहितीये का सगळा मोस्टली पुणेकरांचा प्रॉब्लेम आहे की ट्रॅफिक एवढी ट्रॅफिक झाली ना पण लगेच सोल्युशन नाही निघणार ट्रॅफिकला. ह्यांनी जी मंजुरी दिली ना पूर्ण खडकवासलाचं फार स्वारगेट ते लोणी काळभोर पण जाणार आहे. वेळ लागणार याला म्हणजे मी तर म्हणतो ना 2-3 वर्ष लागणार आहे पण ट्रॅफिक सॉर्टेड होणार आहे पुण्याची. फक्त जरासं पेशन्स ठेवलं पाहिजे पुणेकरांनी पण. म्हणजे पर्सनली मला पण एवढा ट्रॅफिकचा त्रास होतोय ना पण ह्याला सोल्युशन एवढंच आहे की पेशन्स तर थांबायला पाहिजे कारण मंजुरी तर दिली आहे आणि वेळ लागणार आहे मेट्रोला वगैरे अंडरग्राऊंड वगैरे होणार आहे. कारण तुम्ही आता जेवढं पण त्या मेट्रोतून लोक वगैरे पण जातील ना त्यांना पण विचारलं ना तुम्ही
खूप सोयीस्कर आहे. तुम्हाला कुठं तिथं घाणं दिसणार आणि सॉर्टेड आहे, सगळं सॉर्टेड केलेलं आहे. उलट हे मेट्रोचं झालं तर हे चांगलंच आहे, कारण पब्लिक पण पुण्यामध्ये भरपूर वाढलेली आहे. त्याच्यामुळं मेट्रो ही झालेली कधी योग्यच राहील असं. की आता ज्या काही निवडणुका येत आहेत किंवा जे काही आता पुन्हा प्रचार वगैरे सुरू होईल त्यामध्ये लोक पुन्हा आमच्या पक्षाने हे केलं ते केलं हे सांगतातच आणि त्यामध्ये मेट्रो प्रकल्पाचा पण उल्लेख होणार कारण की आता आपण पाहतो की मेट्रो प्रकल्प मोठ्या प्रमाणात लोकांसमोर दाखवला जातोय की आम्ही विकास केला पुणे शहराचा. या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? नाही, विकास आहेच ना, विकास झालेलाच आहे शेवटी. आहे का? रस्ते वगैरे आहे चालू. ट्रॅफिक कमी झालंय का पण याच्यामुळे? ट्रॉफिक होणारच नाही, सगळीकडे पब्लिक पुण्यामध्ये हे झालेलं आहे, त्याच्यामुळं कमी काय नाही होणार. पण एवढी मेट्रो झाली नाही, का? ही मेट्रो सुविधा झाल्यानंतर सुविधा झाल्यानंतर तर नक्कीच होईल ना. म्हणजे प्रदूषण काही म्हणा PMT किंवा- ना वगैरे ये जा करणारे लोक आहे, काही मेट्रोने. आता बरेचसे मी तर असं पाहतो, मी ये जा करतो ना मेट्रोने, तर काही लोक इथं पार्किंग वगैरे करून मेट्रोने ये जा करतात. या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर प्रामुख्याने त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवते ती म्हणजे पुण्यातलं ट्रॅफिक कमी व्हायला किंवा एकूणच प्रदूषण कमी व्हायला आणि त्यांचे स्वतःचे पैसे वाचायला वेळ वाचण्यासाठी मेट्रोचा मोठ्या प्रमाणात फायदा होतोय. पण काही ठिकाणी जी काही पार्किंगची सोय नाही असं म्हटलं जातं तिथे काही दिवसांनी पार्किंगची सोय सुद्धा होईल. त्यामुळे लोक कुठेतरी अपेक्षा तेवढीच ठेवतायत आणि त्यानंतर जर स्टुडंट्सचा विचार केला तर स्टुडंट्स देखील स्टुडंट पासचा वापर करून मेट्रोने प्रवास करतायत. पण आता ज्या काही नवीन मार्गिकांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे त्या मार्गिका खुल्या झाल्यानंतर किंवा मेट्रो सुरू झाल्यानंतर पुण्यातल्या विकास कामांना कशा प्रकारे गती मिळते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.